Yes. Now we are starting the next topic, that is amines. Amines means these are the nitrogen containing basic compounds. These are the nitrogen containing basic compounds. म्हणजे they shows basic characters. They show basic character. Therefore they are called as basic compounds. The nitrogen containing compounds means which compounds? Many compounds contain nitrogen, such as proteins. In proteins there is also nitrogen. त्यानंतर अमाइन्स, हार्मोन्स मध्ये सुद्धा प्रोटीन्स नायट्रोजन असतात. त्याचबरोबर बरेचसे कंपाऊंड जे की आता आपण आपण म्हणतो विष, जे नागाचं विष आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन्स असतात. ते प्रोटीन्स असतात म्हणजे त्यांच्यामध्ये काय असतं तर हे अमाइन्स असतात. आणि निकोटीन म्हणजे जी तंबाखूमध्ये आहे ती सुद्धा काय आहे तर ही नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स आहेत. बरोबर आहे. मग आता याचं आपण बघूया अमाइन्स ह्या टॉपिकमध्ये. आता अमाइन्स म्हणजे नेमकं काय? आता अमाइन्स म्हणजे ज्याच्यामध्ये अमोनिया NH3 ला आपण अमोनिया असं म्हणतो. अमोनिया, या अमोनियाचे आता ह्याची डेफिनेशन, अमाइनची डेफिनेशन जर म्हटलं, अमाइनची डेफिनेशन अमोनियामध्ये 1, 2 किंवा सर्वच्या सर्व तिन्हीच्या तिन्ही हायड्रोजन जर अल्किल ग्रुपद्वारे काढले गेले तर जे मिळतं प्रोडक्ट त्याला आपण अमाइन्स म्हणतो. बरोबर आहे. बघा ही कशी सांगता येईल आपल्याला डेफिनेशन. अमाइन्स मीन्स these are the derivatives of ammonia. These are the derivatives of ammonia. हे उत्पादनं कशाची आहेत? अमोनियाची उत्पादनं आहेत. अमोनिया याला NH3 ला आपण अमोनिया असं म्हणतो. These are the derivatives of ammonia which are obtained by replacing one hydrogen of ammonia by alkyl group or 2 hydrogen of ammonia by 2 alkyl group or all the 3 hydrogen atom of ammonia is replaced by the alkyl group. These are called as amines. बरोबर आहे. अमाइन्स म्हणजे काय? अमोनियाचे 1, 2 किंवा सर्वच्या सर्व 3 हायड्रोजन अल्किल ग्रुप द्वारे काढले. अल्किल ग्रुप असतील ती किंवा अरिल ग्रुप सुद्धा असतील. बरं का, अल्किल किंवा अरिल ग्रुप सुद्धा आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. दीज आर कॉल्ड ॲज द अमाइन्स. बरोबर आहे. मग हे अल्किल ग्रुप सारखेच असतील किंवा वेगवेगळे सुद्धा असू शकतात. अल्किल ग्रुप सारखे असतील किंवा वेगवेगळे असतील. बरोबर आहे. याला अमाइनची डेफिनेशन आहे. डिफाइन अमाइन्स हाऊ दे आर क्लासिफाईड म्हटल्यानंतर त्याची डेफिनेशन असं आपल्याला लिहिता येईल. अमाइन्स आर द डेरिव्हेटिव्हज ऑफ अमोनिया which are obtained by replacing 1, 2 or all the 3 hydrogen atom of ammonia by 1, 2 or 3 alkyl or aryl group are called as amines. बरोबर आहे. ही झाली अमाइन्सची काय झालं डेफिनेशन. त्यानंतर आपण त्यांचं क्लासिफिकेशन बघूया. अमाइन्स आर क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन द डिग्री ऑफ सबस्टिट्यूशन ऑफ दीज अमाइन्स. बरोबर आहे. या अमाइनच्या आधारे त्यांचं क्लासिफिकेशन होतं. अमाइनचं कसं तुम्ही किती अल्किल ग्रुपद्वारे त्याचं सबस्टिट्यूशन करता त्याच्यावर त्याचे क्लासिफिकेशन झालंय. परंतु याचे जर आपण कम्पेअर केलं कशाबरोबर, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स किंवा अल्कोहोल्स, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स यांच्यामध्ये आहे कसं क्लासिफिकेशन होतं. द क्लासिफिकेशन डिपेंड्स अपॉन द डिग्री ऑफ सबस्टिट्यूशन ऑफ दिस कार्बन ॲटम याच्यामध्ये. बरोबर आहे. म्हणजेच यांचं क्लासिफिकेशन कसं होतं, डिग्री ऑफ सबस्टिट्यूशन ऑफ कार्बन ॲटम, बट हिअर द क्लासिफिकेशन डिपेंड्स अपॉन द डिग्री ऑफ सबस्टिट्यूशन ऑफ नायट्रोजन ऑफ अमोनिया. अमोनियाचे नायट्रोजन वरती याचं डिग्री कशी झालेली. मग आता डिग्री म्हणजे नेमकं काय ते मी सांगतोच आहे तुम्हाला. म्हणजे याचं क्लासिफिकेशन कसं होतं तर तुम्ही
याचे नायट्रोजनचे किती हायड्रोजन काढता आहात त्याच्यावरती त्याचं होतं. परंतु याच्यामध्ये कसं आहे तर हे डिग्री ऑफ सबस्टिट्यूशन ऑफ कार्बन, डिग्री ऑफ सबस्टिट्यूशन ऑफ नायट्रोजन असं यांच्यामध्ये मूलभूत फरक आपल्याला करता येतो या अमाइन्स. मग अमाइन्स क्लासिफिकेशन, द क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स इज ब्रॉडली मेड इन 3 ways. आता हे 3 ways म्हणजे कुठली आहेत बघा. ज्या अमोनियाचं एकच हायड्रोजन ऍटम काढला गेला आणि एक अल्किल ग्रुप ठेवला तर त्याला आपण म्हणणार प्रायमरी अमाइन किंवा याला आपण फर्स्ट डिग्री अमाइन्स असंही म्हणतो. when one hydrogen atom, आता ह्याची डेफिनेशन किंवा कसं लिहिता येईल याचं एक्सप्लेनेशन. when one hydrogen atom of ammonia is replaced by one hydrogen atom of ammonia is replaced by one alkyl group are called as primary amines. आता secondary amines कशा असतील. when two hydrogen atom of ammonia is replaced by same or different alkyl or aryl group are called as secondary amines or second degree amines. बरोबर आहे. बघा लक्षात येते काय होतं नेमकं. 2 हायड्रोजन ऍटम काढले असतील अमोनियाचे तर त्याला आपण सेकंडरी म्हणणार. आणि टर्शरी अमाइन्स म्हणजेच थर्ड डिग्री अमाइन्स याला आपण कसं म्हणणार आहोत तर हे जे काय आहे आता याच्यामधला नायट्रोजन म्हणजेच अमोनियाचे जे हायड्रोजन ऍटम असं आहे तिन्हीच्या तिन्ही हायड्रोजन ऍटम जर आपण सेम और वेगवेगळ्या सेम और डिफरंट अल्किल ग्रुपच्या द्वारे रिप्लेस केले तर आपण त्याला म्हणणार आहोत टर्शरी अमाइन्स. बरोबर आहे. तर लक्षात येते काय होतं म्हणजेच या नायट्रोजनचे 1, 2, 3 हायड्रोजन ऍटम रिप्लेस करण्यावरून त्याचं आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्स असं म्हणतो. म्हणजे जर समजा एकच हायड्रोजन रिप्लेस केलेला असेल तर त्याला आपण म्हणणार आहोत फर्स्ट डिग्री. आता याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप अॅमिनो ग्रुप असतो. फंक्शनल ग्रुप म्हणजे याला तुम्ही असंही लिहू शकता NH2 इज द फंक्शनल ग्रुप. याच्यामध्ये ह्या प्रायमरी मध्ये अॅमिनो ग्रुप असतो. आता याच्यामध्ये सेकंडरी मध्ये काय झालेलं आहे 2 हायड्रोजन ऍटम काढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये 2 सारखी किंवा वेगवेगळे अल्किल ग्रुप असतील. त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप IMINO इमिनो ग्रुप असेल. आता याच्यामध्ये इमिनो ग्रुप म्हणजे काय असेल -NH फक्त हा फंक्शनल ग्रुप NH इमिनो ग्रुप ह्याच्यामधला हा फंक्शनल ग्रुप असेल म्हणजेच हा एवढा ह्याच्यातला हा फंक्शनल ग्रुप. आता टर्शरी अमाइन्स मध्ये काय असतं तर तिन्हीच्या तिन्ही हायड्रोजन काढलेले आहेत आणि तिथे काय ठेवलेले आहेत सारखेच किंवा वेगवेगळे अल्किल ग्रुप ठेवलेले आहेत तर त्यांना आपण म्हणतो टर्शरी अमाइन्स. तर ह्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप असतो नायट्रोजन हा फक्त त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप असतो. म्हणजेच प्रायमरी अमाइन्स मध्ये अॅमिनो फंक्शनल ग्रुप असेल, सेकंडरी अमाइन्स मध्ये इमिनो फंक्शनल ग्रुप असेल तर टर्शरी मध्ये नायट्रोजन हा फंक्शनल ग्रुप असतो त्यांच्यामध्ये. हे आहे त्यांचं क्लासिफिकेशन. डिफाईन अमाइन्स हाऊ दे आर क्लासिफाईड म्हटल्यानंतर अमाइनचे डेफिनेशन आणि दे आर क्लासिफाईड ऑन द into 3 types primary, secondary and tertiary amines. Primary amines मध्ये काय असतं the one hydrogen atom of ammonia is replaced by one alkyl group are called as primary amines. Secondary amines 2 hydrogen atom of ammonia is replaced by 2 same or different alkyl or aryl group are called as secondary amines. Tertiary amines मध्ये कसं असतं तर 3 hydrogen atom of ammonia is replaced by same or different alkyl or aryl group are called as tertiary amines. बरोबर आहे. त्यांना आपण टर्शरी म्हणतो. आता ह्याचं एखादं एक्झाम्पल्स मी इथे लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स लिहितो इथं CH3
NH2 मिथिलामाइन, C2H5 NH2 इथिलामाइन. आता इथे CH3 ट्वाइस NH डायमिथिलामाइन किंवा याचं आपल्याला CH3 डॅश N C2H5 NH. म्हणजेच आता इथे एक इथिल आणि एक मिथिल आहे. इथिल मिथिल अमाइन इथेच नाव होईल. तर इथे टर्शरीचं एक्झाम्पल आहे एखादं CH3 थ्राइस N, फक्त याला आपण ट्रायमिथिल अमाइन म्हणूया. मग त्याचं नाव असेल CH3 C2H5. आता इथे दोन मी इथिल ग्रुप घेतलेले आहेत. तुम्ही इथं मिथिल इथिल प्रोपिल सुद्धा घेऊ शकता. म्हणजे तिन्हीचे तिन्ही वेगवेगळे. आता याच्यामध्ये याचं नाव असेल डाय इथिल मिथिल अमाइन. बरोबर आहे. आता हे झालं क्लासिफिकेशन अमाइनचं. आता अजून एक प्रकार होऊ शकतो याच्यामध्ये सिंपल ऑर असिमेट्रिकल अमाइन्स. फक्त हे सेकंडरी आणि टर्शरी मध्येच आपल्याला दिसून येईल. सिंपल ऑर असिमेट्रिकल अमाइन्स, फक्त हे सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्सच क्लासिफिकेशन करता येतं. आता हे लिहायचं नाहीये परीक्षेमध्ये, तुम्हाला माहिती असू द्या. सेकंडरी आणि टर्शरी अमाइन्सचं सिंपल किंवा यालाच सिमेट्रिकल अमाइन्स असंही म्हटलं जातं. आणि जो दुसरा प्रकार आहे, म्हणजेच काय, हा मिक्स्ड किंवा मिक्स्ड ऑर असिमेट्रिकल अमाइन्स. आता बघा हे सिंपल किंवा मिक्स्ड आहे. सिंपल किंवा सिमेट्रिकल अमाइन्स कशा असतील, ज्या कुठल्याही सेकंडरी आणि टर्शरी मध्ये हा जो नायट्रोजन आहे, या नायट्रोजन वरचे जे अल्किल ग्रुप आहेत ते दोन्हीच्या दोन्ही किंवा तिन्ही सारखेच असतील तर त्याला आपण म्हणणार सिंपल किंवा सिमेट्रिकल अमाइन्स. म्हणजेच जर हे दोन्हीही अल्किल ग्रुप सारखेच असतील, म्हणजे उदाहरणार्थ CH3 ट्वाइस NH, हे दोन्हीही मिथिल ग्रुप सारखे आहेत, त्यामुळे याला आपण सिंपल किंवा सिमेट्रिकल अमाइन्स म्हणणार. म्हणजेच जर दोन्हीही अमाइन्स किंवा तिन्हीही अल्किल ग्रुप सारखे असतील तर त्याला आपण सिमेट्रिकल किंवा सिंपल अमाइन्स असं म्हणणार. आणि जर समजा ह्या टर्शरी किंवा सेकंडरी मधले अमाइन्स मधले जर दोन्हीही अल्किल ग्रुप किंवा तिन्हीही अल्किल ग्रुप वेगळे असतील, दोन्हीही अल्किल ग्रुप सेकंडरी मध्ये 2 असतील, दोन्हीचे दोन्ही वेगळे, टर्शरी मध्ये 3 असतील, तिन्हीचे तिन्ही वेगळे जर असतील तर त्याला आपण काय म्हणणार, मिक्स्ड किंवा असिमेट्रिकल. आता त्याच्यामध्ये टर्शरी मध्ये दोन्हीही सारखे सुद्धा असू शकतात. 2 सारखे आणि एक वेगळा, म्हणजे हे वेगवेगळे झालेले असंही असू शकतं. मग त्यांना आपण काय म्हणणार, सिंपल किंवा मिक्स्ड किंवा असिमेट्रिकल अमाइन्स असं म्हणतो. बरोबर आहे. म्हणजेच हे जर अल्किल ग्रुप सारखे असतील तर त्याला आपण सिंपल म्हणणार, आणि अल्किल ग्रुप वेगळे आले की त्याला आपण मिक्स्ड म्हणणार. असं हे यांचं क्लासिफिकेशन अजून एक प्रकारामध्ये होऊ शकतं. ओके.